नमस्कार सगळ्यांना, मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो पोल्ट्री व्यवसाय आणि मार्गदर्शनमध्ये. आता विषय काय आहे, आता हा आपला दुसरा लॉट आहे नवीन गणपती. मागचा लॉट एकदम सुपर डुपर गेलेला आहे. पेमेंट आपण चांगले घेतलेले. आता पैसे कसं आहे, कमाई कुणाला सांगू नये, फक्त मी तुम्हाला एक अंदाज सांगतो. आपला FCR किती बसला होता, कन्व्हर्टेड किती बसला आणि त्या हिशोबाने किती पेमेंट येते तुम्ही काउंट करा. मी काय काउंट करणार नाही. आपला मागचा FCR शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. माझा मागचा FCR बसला होता, प्लेन बसला होता 1.62चा आणि 1.62 आणि कन्व्हर्टेड बसला होता 1.48 बसला होता आपला FCR. तर लक्षात घ्या, आपल्याला 8 रुपये 10 पैशाने पेमेंट आलेले आहे. मग टोटल आपले गेलेले 16 टन वेट काय. तर मग तुम्ही आता काउंट करा आपल्याला किती पेमेंट भेटले, किती काय. आणि आपण पक्षी तुम्हाला माहिती मी किती टाकले होते. आपण एक 6.5 आसपास पक्षी टाकले होते. मॉर्लिटी वगैरे जाऊन 6100 पक्षी आपण आउट केले होते. 400 मॉर्लिटी होते आपली टोटल. आणि मी तुम्हाला त्या लॉटचा अख्खा रेफरन्स सांगितलेला. आता ह्या लॉटचं चालू आहे आपलं. तर व्हिडिओ थोडा लेट जमतोय, पण सॉरी, माफी. असा विषय काय ना, सेम त्याच क्वालिटीचा पक्षी आता मी मागं तुम्हाला पक्षी दाखवलेच. मी तर काय विषय नाही, सेम बघा 24-25 दिवसाचा पक्षी हातात नाही ना, हातात जवळजवळ ना 1300-1400 साईजचा, म्हणजे 1 किलो प्लसचा पक्षी 24 दिवसाला. 1200 तर क्रॉसच आहे असं धरा. आपण कॉटन नाही तुमच्या समोर पक्षी काय नाही, नॉर्मल पक्षी उचलला आपण, विषयच घेऊ नका. आणि याचं काय आहे, आपण लय एक्सपेरिमेंट केलेलं नाही या लॉटला. जे काय मागच्या लॉटला जसं चाललं होतं तसंच, कारण मागच्या लॉटला पेमेंट चांगलं आल्यामुळे तेच एक्सपेरिमेंट, त्याच गोष्टी, त्याच सगळं फॉलोअप आपण पुढं फॉलो करतोय. त्यामुळे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला असे चांगले चांगले चेक काढण्यासाठी जर माझ्या मार्गदर्शन हवं असेल तर मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विषय महत्त्वाचा आहे, काळजाचा आहे आणि पैशाचा आहे. त्याच्यामुळं सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. जे जो व्हिडिओ बघेल त्याने सबस्क्राईब करायचे. कारण काय आहे, हे विषय महत्त्वाचा. कारण काय, याच्यातून आपलं घरदार, पैसा पाणी सगळे येते. हे सगळ्या गोष्टी चालत असतात. तर ह्याच्या या धंद्यावर जास्त चालते त्याने मला सबस्क्राईब करा. आपल्याकडे तुम्ही मागच्या सगळ्या व्हिडिओ बघून घ्या. आपण एकदम लॉजिकल विषय, आपण लॉजिकल माहिती देत असतो. आपण असं द्यायचं म्हणून द्यायचं देत नाही. आपण डायरेक्ट स्वतः एक्सपेरिमेंट करतो, मग ते तुम्हाला देत असतो. आता हिवाळा आलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगलंच, हिवाळ्यात सर्दीचं प्रमाण राहतं. कारण थंड वातावरणाचं, नाकात लवकर थंडपणा गेला की नाक थोडं ज्यांचं जाम होतं. त्यामुळे मी सांगेल त्याच्यात काय करायचं. त्यात मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.